हे बघा, आम्ही घर सोडून पळून आलो असतो ते फक्त आमच्या व्रतासाठी. हो, आमचं व्रत हे असतं, आम्ही चालत पंढरपूरला जाणार आणि विठुरायाला साकडं घालून त्याचं दर्शन घेणार. हेच आमचं व्रत असतं बघा. तुम्ही पंढरपूरला जाताय? अरे किती चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा पंढरपूरलाच जातोय आणि मी तुम्हाला विठुरायाचं दर्शन घडवतो. खरं? खरं? तुम्ही आम्हाला पंढरपूरला घेऊन जाणार असता? अरे 100%. पण काका, मी एक विचार करत असतो. मला सांगा, बबलू काका आणि व्यंकटेश काका आम्हाला शोधण्यासाठी किती धावपळ करतायत. म्हणजे नक्कीच आई घरी काळजीत असेल. मला तिची खूप आठवण येते हो काका. मला ना तिच्याशी आत्ताच बोलावंसं वाटतंय. एवढंच ना? आमच्या आबीर माऊलींना आईची आठवण येते. काका, तुम्हाला माझ्या आईचा नंबर माहिती असतो का? मला सगळ्यांचं सगळं माहिती. अभि स्पीकरवर टाकणारे, मला पण ऐकायचंय सावली टीचरचा आवाज. ठीक आहे उभी. सावली, अशी दारात का बसलीस तू? आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची? अबीर आणि ओवीला काही होणार नाहीये, नको इतकी काळजी करूस. आणि प्लीज चल ना, थोडंसं काहीतरी खाऊन घे. मला काही नकोय. साऊ, अशी का दारात बसलीस साऊ? बघा ना, ऐकतच नाहीये. बरं ऐक, फोन येतोय, बघ कोण आहे. मला कोणाशीच बोलायचं नाही. अगं असं काय करते साऊ? मुलं सापडल्याचा फोन असेल तर घे, पटकन बोल. हॅलो, कोण बोलतंय? आई, आई मी अभि बोलत असतो बघ. अबीर, 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 तू कुठे आहेस बाळा? कुठे आहात तुम्ही? तू ठीक आहेस ना? मला खूप काळजी वाटते बाळा तुमची. अगं आई, आम्ही एकदम ठीक असतो बघ. आणि तू आमची काळजी सुद्धा करू नकोस म्हणतो मी. आम्ही दोघे सेफ असतो आणि आम्ही आता पंढरपूरला लवकरच पोहोचत असतो. पंढरपूरला? हो, आम्ही विठू माऊलीचं दर्शन घ्यायला निघालोय. कोणासोबत आहात तुम्ही? हा कोणाचा फोन आहे?